Hello friends, our next topic is electric potential due to an electric dipole. इलेक्ट्रिक डायपोल काय आहे हे आपण 11वी किंवा 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेलंच आहे की इलेक्ट्रिक डायपोलमध्ये काय की एक प्लस क्यू चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा असतो तो मायनस क्यू निगेटिव्ह चार्ज आहे आणि दोन जे आपले चार्जेस आहेत त्याच्यामध्ये जे डिस्टन्स असतं ते 2L असतं. ओ हा सेंटर केला तर हा इक्वेटोरियल पॉईंट आपण म्हणू शकतो आणि मग ए पॉईंट आहे की जिथे प्लस क्यू चार्ज आहे. ओ हे आहे हे स्मॉल एल झालं आणि मायनस चार्ज किंवा निगेटिव्ह क्यू जो आहे तिथं बी पोझिशनला आहे से ओ बी आहे हे पण एल झालं. त्यामुळे प्लस क्यू आणि मायनस क्यू हे जे आपले दोन चार्ज आहेत दे फॉर्म अ डायपोल. कसला डायपोल आहे तर तो इलेक्ट्रिक डायपोल आहे. अशा इलेक्ट्रिक डायपोलमुळे किंवा त्याचा सराउंडिंग स्पेसमध्ये कुठेही जर आपण पॉईंट कन्सिडर केला तर तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं, काय असतं, त्याचा काही फॉर्म्युला आहे का, त्याचं डेरिवेशन आपण आता पाहणार आहोत. म्हणजे दिस इज द मिनिंग. काय मिनिंग आहे की इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण पाहणार आहोत. कुणामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल तर इलेक्ट्रिक डायपोलमुळे. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय मी परत सांगते, रिपीट करते की प्लस क्यू चार्ज आणि मायनस क्यू चार्ज बोथ आर सेपरेटेड बाय द डिस्टन्स 2L. दे फॉर्म अ इलेक्ट्रिक डायपोल आणि मग आपण त्याच्या स्पेसमध्ये एखादा पॉईंट कन्सिडर केला सी वगैरे कुठेही असू शकतो तो त्याच्या तिथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल पाहणार आहोत ह्या डेरिवेशनमध्ये. सो वी हॅव स्टडीड इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक डायपोल्स इन 11th स्टँडर्ड. फिगर दिस 8.8 शोज ॲन इलेक्ट्रिक डायपोल ए बी हा इलेक्ट्रिक डायपोल आहे कन्सिस्टिंग ऑफ टू चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू. दिस इज प्लस क्यू चार्ज, मायनस क्यू चार्ज. The charges are separated by finite distance 2L. Dipole moment is given by p bar, small p bar, and its magnitude, इथे वेक्टर आहे हा, magnitude is given by p is equal to q cross 2L, and direction is given or is always from negative charge to positive charge. कशाची डायरेक्शन? डायपोल मोमेंटची, बिकॉज डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो डायरेक्शन जी आहे ती फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज असते. द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द टू चार्जेस इज कॉल्ड डायपोल ॲक्सिस. हे जे दोन आपले चार्जेस आहेत त्याला जोडणारी जी लाईन असते त्याला आपण काय म्हणणार? डायपोल ॲक्सिस. अ स्ट्रेट लाईन ड्रॉन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ओ ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इज कॉल्ड ॲज ए इक्वेटर. म्हणजे जर का आपण हा जो इलेक्ट्रिक डायपोलचा जो आपला ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर सेंटर ओ हा सेंटर पॉईंट कन्सिडर केला आणि ती जर परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती काय होणार? इक्वेटर ऑफ दी डायपोल. ठीक आहे. नाव इन ऑर्डर टू डिटरमाइन इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सच अ इलेक्ट्रिक डायपोल. सो फॉर द डिटर्मिनेशन लेट ओरिजिन बी ॲट द सेंटर. ठीक आहे, ऑफ द डायपोल. इथे ओरिजिन आहे असं कन्सिडर करायचं. लेट सी बी एनी पॉईंट नियर द इलेक्ट्रिक डायपोल. हा जो आपला इलेक्ट्रिक डायपोल आहे त्याच्या इथे सी हा पॉईंट आहे. तो कसा आहे बघा, ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द सेंटर. हा जो आपला सेंटर ओ आहे त्याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवरती सी पॉईंट आहे. R1 and R2 are the distances of point C from the charges plus Q and minus Q. C हा पॉईंटचा प्लस क्यूचं जे डिस्टन्स आहे ते R1 आहे आणि C हा पॉईंट आहे. मायनस क्यू ह्या चार्जपासून किती अंतर आहे तर R2 आहे. सो R1 and R2 आर द डिस्टन्सेस ऑफ पॉईंट C. R1 and R2 हे डिस्टन्सेस आहेत कुणाचे? पॉईंट Cचे. कुठून? फ्रॉम प्लस क्यू अँड मायनस क्यू. प्लस क्यूचं डिस्टन्स R1, मायनस क्यूचं डिस्टन्स R2. नाव द पोटेन्शियल ॲट पॉईंट C ड्यू टू प्लस क्यू चार्ज. म्हणजे ह्या चार्जमुळं सी पॉईंटच्या इथलं पोटेन्शियल V1 इक्वल टू प्लस क्यू, कारण चार्ज इथला प्लस आहे. सो क्यू अपॉन 4πε0 R1. अँड लाईकवाईज द पोटेन्शियल ॲट पॉईंट C ड्यू टू चार्ज मायनस क्यू. द क्यू इज ॲट बी. बी ह्या पोझिशनचा जो मायनस क्यू आहे ह्याच्यामुळं या चार्जमुळं सी पॉईंट जिथलं पोटेन्शियल काय असणार आहे तर V2 इक्वल टू मायनस क्यू अपॉन 4πε0
R2. आता हे मायनस साईन का आलेले आहे, कारण का बिकॉज ऑफ दिस मायनस चार्ज. So the electrostatic potential is the work done by the electric field per unit charge, that we know. है ना, आपल्याला ही गोष्ट माहितीच आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल हे काय असतं, तर वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्ज. वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्ज, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. द पोटेन्शियल ॲट पॉईंट सी ड्यू टू द डायपोल. तर जर का आपण डायपोलला टोटल कन्सिडर केला तर त्याच्यामुळं पॉईंट सीच्या इथलं जे पोटेन्शियल असेल इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. VC मीन्स पोटेन्शियल ॲट पॉईंट सी इक्वल टू V1 प्लस V2. मग आपल्या हे दोन्ही V1 आणि V2 जे आहेत ते ॲड केलेले आहेत. त्यातला Q/4πε0 हा जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला, कारण मॅग्निट्यूड जे आहे Q म्हणजे काय आहे, तर चार्जचं मॅग्निट्यूड आहे. मग आता व्हॅरी होणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, R1 आणि R2. सो 1/R1 मायनस 1/R2. ठीक आहे. आता इथे जर आपण जॉमेट्री अप्लाय केली, जॉमेट्रीचे रूल्स अप्लाय केले, तर आपल्याला वी कॅन गेट R1 स्क्वेअर इक्वल टू R² प्लस L² मायनस ट्वाइस RL कॉस ऑफ थिटा. R2 स्क्वेअर इक्वल टू R² प्लस L² प्लस 2RL कॉस ऑफ थिटा. R1 स्क्वेअर इक्वल टू, आता इथं काय केलेलं आहे, तर R² जो आहे तो बाहेर काढला आहे, कॉमन काढला आहे. सो 1 प्लस L² अपॉन R² मायनस 2L/R कॉस ऑफ थिटा. लाईकवाईज R2 स्क्वेअर इक्वल टू R² इंटू ब्रॅकेट 1 प्लस L² अपॉन R² प्लस 2L/R कॉस ऑफ थिटा. आता जर आपला डायपोल हा शॉर्ट डायपोल असेल, व्हेरी व्हेरी शॉर्ट, हे बघा इथे कंडिशन सांगितली. इफ द डायपोल इज व्हेरी शॉर्ट मीन्स 2L इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन दॅट ऑफ द R. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे जर का खूप लांब असेल, सी पॉईंट असा खूप दूर असेल, लांब असेल, मीन्स R इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन दिस 2 ऑफ L, अशी जर सिच्युएशन असेल, तर इफ R इज ग्रेटर दॅन व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन L, देन L/R विल बी व्हेरी स्मॉल. देअरफॉर वी कॅन निग्लेक्ट दिस टर्म L²/R². इथे जे आहे ना ही टर्म L² अपॉन R², ह्या टर्म ज्या आहेत त्या आपण निग्लेक्ट करू शकतो. ठीक आहे, ही कंडिशन असेल तर. सो R1 स्क्वेअर इक्वल टू R² इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2L/R कॉस ऑफ थिटा, ह्या टर्म्स कॅन्सल झालेल्या आहेत. लाईकवाईज R2 स्क्वेअर इक्वल टू R² इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L अपॉन R कॉस ऑफ थिटा. मग आता इथे स्क्वेअर टर्म्स आहेत, त्या रूटमध्ये घेतल्यानंतर R1 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट तेच आहे 1 मायनस 2L अपॉन R कॉस ऑफ थिटा, ब्रॅकेट रेज टू हाफ घेतला म्हणजे इथे स्क्वेअर रूट घेतलेले आहेत. लाईकवाईज R2 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L अपॉन R कॉस ऑफ थिटा, ब्रॅकेट रेज टू हाफ. आता इथे ब्रॅकेट रेज टू हाफ आहे. ठीक आहे. आता इथे आपण रेसिप्रोकल घेणार आहोत R1 आणि R2चा. बघा, पण आपल्याला इथे ही जी ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे ते 1/R1 आणि आपल्याला 1/R2चे व्हॅल्यू पाहिजेत. म्हणून आधी आपण काय केलं आहे, R1 आणि R2 इथे फाइंड आउट केलेले आहेत. आणि मग नाऊ 1/R1, तर हा आपण R डिनॉमिनेटरमध्ये जाणार आणि इथे जे प्लस साईन आहेत ते इथे मायनस साईननं इंडिकेट केलेलं आहे. रेसिप्रोकल जो आहे तो इथे मायनस साईननं इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे. देन ह्याच्या मग 1/R1 आणि R2चे व्हॅल्यूज आहेत त्या इथे सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. बघा, परत नोटीस करा. केलेत ना सबस्टिट्यूशन. हा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यामध्ये 1/R1 आणि 1/R2च्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेल्या आहेत इथे जे आपण काढलेल्या आहेत त्या. आणि मग आता ह्याचं एक्सपान्शन होतं मायनस हाफचं युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन. हे जे एक्सपान्शन आहे 1 प्लस एक्स रेज टू n इक्वल टू 1 प्लस nx, आणि बाकीच्या पुढच्या पण टर्म्स असतात. x इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन दॅट ऑफ दी L, अँड रिटर्निंग द टर्म्स अप टू द फर्स्ट ऑर्डर ऑफ दी L/R. फक्त L/Rच्या पहिल्याच ऑर्डरच्या फर्स्ट ऑर्डरच्या टर्म्स आपण रिटर्न केल्यात ठेवणार आहेत. देअरफॉर फायनली वी गेट
potential at point C due to a dipole Vc equal to q upon 4 pi epsilon 0 1 by r into square bracket round bracket 1 plus L by r cos of theta minus round bracket 1 minus L by r cos of theta स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता हे जे राऊंड ब्रॅकेट्स आहेत ते जर आपण काढले तर सेम टर्म्स आहेत. मग आता इथे हा -1 आणि हा +1 कॅन्सल आउट होईल आणि इथे L by r cos theta L by r cos theta हे मायनस मायनस प्लस होणार, त्यामुळे इथे प्लस झालेलं आहे. सो ह्यांची ॲडिशन 2L अपॉन r cos of theta. ठीक आहे. आता Q इंटू 2L आपण इथे पाहिलं होतं मगाशी P इज इक्वल टू Q इंटू 2L. सो इथे Q इंटू 2L नथिंग बट द P. Therefore potential at point C is equal to 1 upon 4 pi epsilon 0 P cos of theta upon r square. बघा इथे r आणि r यांचं मल्टिप्लिकेशन होणार आणि r square आणि P का घेतला आहे त्याचं पण इथे एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट सी कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड. आता इथे कॉस थिटा आहे ना, हे मॅग्नेट्यूड आहे, इथे व्हेक्टर फॉर्ममध्ये इथे दिलेलं आहे पी बार डॉट आर बार. किंवा युनिट वेक्टर जर आपण कन्सिडर केला तर व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 पी बार डॉट आर कॅप अपॉन आर स्क्वेअर, वेअर आर कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग द पोझिशन वेक्टर ओ सी बार. The potential at an axial point म्हणजेच theta is equal to 0 असणार. Potential at axial point means theta एक तर 0 येईल किंवा 180 म्हणजे प्लस क्यू चार्ज. ओके. इन दॅट केस आता बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण कॉस थिटा एक तर 0 घालू किंवा 180 घातलं तर पोटेन्शियल काय येणार ॲक्सियल पॉईंट +-1 म्हणजे कॉस 0 1 येतो आणि कॉस 180 -1 येतो. देअरफॉर व्ही ॲक्सियल इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 पी अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू और मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल. आणि जर आपण इक्वेटोरियल पॉईंट घेतला मीन्स थिटा 90 असेल म्हणजे असा हे इक्वेटर होतं ना, त्या इक्वेटरवरती कुठेही जर आपण पॉईंट कन्सिडर केला तर थिटा काय होईल 90. कॉस 90 हा 0 असतो आणि मग या फॉर्म्युल्यात कॉस 90 0 म्हटल्यानंतर टोटल पोटेन्शियल काय असेल तर 0 असणार, म्हणजे इक्वेटोरियल प्लेनमध्ये पोटेन्शियल 0 असतो. हेच द पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ऑन द इक्वेटोरियल लाईन ऑफ द डायपोल. डायपोलची जर इक्वेटोरियल लाईन असेल आणि त्या लाईनवरती कुठलाही पॉईंट असेल तर तिथलं पोटेन्शियल कसं असतं तर ते 0 असतं. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द पोटेन्शियल ऑफ अ डायपोल. आणि ॲक्सियल पॉईंटवरती आपण इथे मॅक्सिमम आहे त्याचा फॉर्म्युला इथे पाहिला आहे. दस द प्लेन परपेंडिक्युलर टू द लाईन बिटवीन द चार्जेस ॲट मिड पॉईंट इज अन इक्वेटोरियल प्लेन. म्हणजे इक्वेटोरमधनं इक्वेटर जो आहे ना डायपोलचा त्याच्यातून जे प्लेन पास होतं ना ते काय होणार आहे आपलं इक्वेटोरियल प्लेन असणार आहे. सो प्लेन परपेंडिक्युलर टू द लाईन, लाईन कुठून पास होती आहे चार्जेसमधून, दोन चार्जेसच्या मधून, आणि ती कसं आहे मिड पॉईंट. सो प्लेन मिड पॉईंटच्या दोन चार्जेसचे मिड पॉईंट आहे त्याच्यातून जात आहे, त्या प्लेनला काय म्हणायचं इक्वेटोरियल प्लेन. ते प्लेन कसं असणार आहे तर 0 पोटेन्शियलचं प्लेन असणार. आणि अशा 0 पोटेन्शियलचं प्लेन आहे आणि अशा प्लेनमध्ये जर आपण चार्ज मूव्ह केला देन वर्क डन विल बी 0. बघा द वर्क डन टू मूव्ह अ चार्ज एनिवेअर इन दिस प्लेन. इन दिस प्लेन म्हणजे कुठलं प्लेन की इक्वेटोरियल प्लेन की ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. त्या प्लेनमध्ये जर का आपण चार्ज मूव्ह केला कुठेही तर ते वर्क डन कसं असणार तर 0 असणार. ठीक आहे. हे कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायचे आहेत. आणि मॅक्सिमम पोटेन्शियलचा हा फॉर्म्युला आहे ॲक्सियलवरचा 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 पी अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे.
सो हे आपण कुठलं आर्टिकल पाहत होतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. एनी सजेशन्स, कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.